सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करतं बरं? कोण करतं? तुमची आई, तुमची बहीण, तुमचा भाऊ? नाही, सगळ्यात जास्त प्रेम जर तुमच्यावर कोण करत असेल ना, तर तुमचा बाप करत असतो, फक्त तुमचा बाप. ताई जन्माला आली तू, सगळ्यांनी नाक मुरडवलं, सगळ्यांनी. पण बापाला आनंद झाला. बाप उठला, हॉटेलमध्ये गेला, पेड्याचा बॉक्स घेतला, प्रत्येकाच्या हातावर पेढा देत सांगत राहिला, माझ्या घरी लक्ष्मी आली, माझ्या घरी लक्ष्मी आली. पेढा घेतला आणि आजीच्या हातावर दिला. आजी घे पेढा, तोंड गोड कर. अरे बाबा खूप चांगलं झालेले, वंशाला दिवा, मुलगा झाला तुला. नाही का आजी, मुलगा नाही झाला. मग मुलगी झाली. अगं मग पेढा कशाला दिला? जिलेबी आणायची ना. नाही नाही, तोच माझा मुलगा, आता तीच माझी मुलगी ना, तोच माझा मुलगा राहील. म्हातारीनं पेढा खाली टाकला, नाक मुरडवलं, मुलगी झाली म्हणे. चिडला तुझा बाप आणि त्या म्हातारीला म्हणला, खबरदार म्हातारे, याच्यानंतर माझ्या लेकराला काही बोलशील तर. तळ हाताच्या फोडासारखा तो बाप माझी ताई तुला जपत राहिला. जन्माला आली ताई अशी कुठलीच गोष्ट नाही त्या बापानं तुला कधी दिली नाही. जशी मोठी व्हायला लागली ना, स्वतःचे चोचले नाही पुरवले, एक वेळ भावाकडे दुर्लक्ष केलं ताई, पण प्रत्येक गोष्ट बाप तुला देत राहिला. 50चा पेन मागितला, 100चा पेन बाप तुला घेऊन देऊ लागला. 100 रुपयाचं सँडल मागितलं, 500 रुपयाचं सँडल ताई तुला घेऊन देऊ लागला. आणि बापाला आनंद झाला ज्या दिवशी तुला मुलगा बघायला आला. मुलगी पसंत झाली आणि पाहुण्याने सहज म्हणावं, दादा मुलगी खूप सुंदर आहे तुमची, नक्षत्रासारखी मुलगी आहे, पण 3 लाख रुपये हुंडा. बापाच्या पायाखालची जमीन सरकली. 3 लाख रुपये हुंडा कुठून आणायचा? पण ताई तुझा बाप एक शब्द सुद्धा बोलला नाही बरं. तिथंच थोडासा हसला, बसा मी आत्ता आलो, काहीतरी निमित्त केलं, बाहेर आला, डोळे भरून आले. तुझी आई किचनमध्ये स्वयंपाक करत होते. स्वयंपाक करता करता त्या माऊलीचं लक्ष तुझ्या बापाकडे गेलं. बापाचे डोळे भरून आलेले. आवाज दिला, ओ इकडे. बाप लग बघीना तिच्या जवळ गेला. विचारलं, का ओ काय झालं रडायला? काही नाही ग, आपली दिदी पसंत झाली ना म्हणून डोळे भरून आले. तुझी आई उषा, खोटं बोलू नका, खरं सांगा काय झालं. आज 35 वर्ष झाली तुमच्यासोबत संसार करतात, काय झालं सांगा. आणि त्यावेळेस तिनं सांगितलं, त्या बापानं सांगितलं, अगं 3 लाख रुपये हुंडा मागितला ग, हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं आपण, सगळा पैसा आपल्या दिदीच्या भैयाच्या शिक्षणात खर्च केला, स्वतःच्या पायावर दिदी उभी राहिली, शिक्षण करीन, नोकरीला लागेल ह्या आशानं मी तिला शिकवलं, पण आता पाहुणे म्हणतात 3 लाख रुपये हुंडा. तशी तुझी आई म्हटली, मोडून टाका, दुसरं कुठला तरी स्थळ बघू आपण, त्यांनाच काय. त्यावेळेस तुझा बाप काय म्हटला, हळू बोल, वेडी आहे का? मुलगा चांगला आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, लोकही चांगले आहेत. 3 लाख म्हणताना 4 लाख रुपये लागू दे. पैसा कमी पडला मी माझं घर विकून टाकील, पैसा कमी पडला मी माझं जमीन विकून टाकीन, पैसा कमी पडला ना मी स्वतः गहाण राहीन. माझ्या बहिणीनं तुमच्यासाठी गहाण राहणारा जगात एकच माणूस आहे, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. काय करतो तो बाप लेकीसाठी? महाराज काय करत नाही ते विचारा. किती टोलेजंग लग्न करतो, विचार करत नाही. कर्ज बाजारी होतो, पतपेढ्या काढतो, जमीन गहाण टाकतो, थाटा माटात माझ्या लेकीचं लग्न करतो का? अरे तळ हाताच्या फोडासारखं सांभाळणारी लेकराला आज न उद्या भुरकून उडून जाईल. पण दीदी काय चूक करतो तो बाप? मोबाईल घेऊन देतो. काय चूक करतो तो बाप? कॉलेजला टाकतो. काय चूक करतो तो बाप? लाखाची फीस भरतो. काय चूक करतो तो बाप? महागड्या गाड्या भरून घेतो, गाड्या घेऊन देतो. पण आज आमच्या ताईनं काय करावं? स्वतः त्या बापानं कधी 5,000चा मोबाईल घेतला नाही ताई, पण 20,000चा मोबाईल तुला दिला. आणि ताईनं मोबाईल घेऊन काय करावं? ब्लूटूथ घ्यावं, कानात घालावं, आणि 1-1, 2-2, 3-3 तास आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर बोलत राहावं. ताई 1 तास बोलते, 2 तास बोल, 2 तास बोलते ना 3 तास बोल. ताई दिवसभर बोलत राहा, एवढं तोंड झाकते, एवढं झाक, संपूर्ण तोंड झाक. पण आज तुझा भाऊ तुझ्या चरणी नतमस्तक कोण एक मागणं मागून जातो, 4 लोकात माझ्या बापाला तोंड झाकायची वेळ देऊ नको हे मागणं आज तुझा भाऊ तुझ्याकडून मागतो. कधी विचार केलाय महाराज? ज्याच्या घरामधून मुलगी पळून जात असेल, विचारा त्या बापानं काय चूक त्या बापाची. ज्याच्या घरातून मुलगी पळून घेऊन जातो, काय चूक असेल त्या बापाची. हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं त्या बापानं, महागडा मोबाईल दिला, चूक केली का ग ताई? महागडी गाडी घेऊन दिली, चूक केली ताई? अरे मोकळं सोडलं तुला, जग बेटा तसं जगायचं तसं, चूक केली का ग ताई? कधी विचार केलाय? एक दिवस घरी आली, पप्पा
माझ्या मैत्रिणीचा ड्रेस, छोटा ड्रेस घालून आली. बाप रागावला, रागाच्या भरात बोलला, दिली एक काना माग. त्या दिवशी तू दिवसभर जेवली नाही ताई, तू दिवसभर जेवली नाही. पण बाप 3 दिवस उपाशी राहिला. का? माझ्याकडून चुकून माझ्या लेकराच्या अंगाला हात लागला. जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवलं, सांगितलं, बेटा नको ग असे कपडे घालू, समाजाच्या नजरा वाईट आहे, नको तू स्वतःच्या नजरेत पडू. ताई वारंवार बाप सांगत राहिला, तरी सुद्धा ताई तू रडली, रुसली आणि बापानं परवानगी काय दिली? अरे काय चूक केली ताई त्या बापानं? 2 वर्षाच्या प्रेमासाठी 20 वर्ष सांभाळलेल्या आई बापाच्या आयुष्याची माती केली. फक्त 2 वर्ष, 11वी आणि 12वी. तिने मला पाहिले, मी त्याला पाहिले. पाहता पाहता 4 विषय राहिले. हे माझ्या बहिणींनो, हे माझ्या भावांनो, अरे 4 विषय ठेवण्यासाठी तुमच्या आईनं बापानं शाळेत पाठवलाय. अरे वाईट वाटतं महाराज, का ज्या दिवशी ताई तू पळून गेली ना, त्या दिवशी तुझा बाप उठतो, या पाहुण्याकडे जातो, त्या पाहुण्याकडे जातो. कोणत्या तोंडानं सांगावं माझं लेकरू पळून गेलं म्हणून? कसं सांगावं? फक्त म्हणतो 2 दिवस झाले माझी ताई घरी आली नाही. पोलीस स्टेशनला जावं तर बोबाटा होईल, पण नाईलाज झाला आणि बाप पोलीस स्टेशनला गेला. तुझ्या बापाचा फार दरारा समाजामध्ये. बाप समोरून आला ना, प्रत्येक लोकांना, या ना दादा, बसा ना दादा, 100 लोक बसलेले असू द्या बरं, तुझ्या बापाला जागा मिळणार. फार दरारा तुझ्या बापाचा. अरे कपडे मळालेले आहे, पण रुबाबदार तुझा बाप, आयुष्यभर ताटमानेने चालणारा बाप. त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेला. साहेबानं बघितलं, अहो कसं येणं केलं, या 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 बसा. खुर्ची दिली तुझ्या बापाला बसायला. कसं येणं केलं? तुझ्या बापानं म्हणा, साहेब थोडंसं काम होतं. बरं कामाचं नंतर बघू, पाणी आण रे, साधं पाणी. साहेबांना म्हणा, नाही नाही बिस्लरीचं पाणी आण. चहा आला, चहा ठेवला आणि मग विचारलं, बोला कसं येणं केलं? तुझ्या बापाच्या तोंडून शब्द निघाला, साहेब 3 दिवस झाले हो, माझी ताई घरी आली नाही. बस काय ते कळून चुकला साहेबाला. साहेबानं बस कळून चुकलं. साहेबाने आवाज दिला, उठा थोडंसं बाहेर थांबा, आवाज दिला कमी येतो. ए चहा घेऊन जा, पाणी घेऊन जा. तुझ्या बापाला बाहेर उभं केलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास, 2 तास. वाघासारखी डरकाळी फोडणारा बाप पोलीस स्टेशनच्या चाकत्या भिंतीमध्ये बिल्ली मांजरीसारखा उभा राहिला. आवाज द्यायला लागला तुझा बाप, मध्ये जायला लागला. दारावाच्या साहेबांनी सांगितलं, कुठं चाललात? साहेबाला भेटायचंय माझे मित्र बाहेर बसा. आणि 3 तासानंतर तुझ्या बापाला साहेबाने आतमध्ये बोलवलं. तेव्हा खुर्ची नव्हती ताई, तुझ्यामुळं तुझ्या बापाला बसायला. बाप उभा होता आणि पहिला प्रश्न साहेबाने विचारला, बोला काय म्हणता? आणि तुझा बाप केलवानी तोंडानं सांगत राहिला, साहेब 3 दिवस झाले हो, माझं लेकरं घरी आली नाही, माझं लेकरू घरी आलं नाही. मग दुसरा प्रश्न साहेबांना गेला, कधी गेली पळून? साहेब असं नका बोलू, कधीपासून होतं लफडं? साहेब वाटेल ते बोलू नका, तोंडाला लगाम लावा, तुमच्या जिभेला काही हाड असं बोलत असता. कधी गेली पळून आणि कधी होतं लफडं? शब्द साहेबाच्या कानावर आला. साहेब बाजूला झाला, खार दिशी या बापाच्या कानफडीत बसवली. आरामखोरा, उलटून बोलतोस मला, स्वतःची पोरगी तुला सांभाळत नाही ना आम्हाला शिकवतोस तू? वाघासारखी डरकाळी फोडणारा तुझा बाप ताई बिल्ली मांजरी सारखा झाला. अवसान गळून पडलं, डोळे भरून आले आणि टप 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 थेंब पडत राहिले डोळ्यातून. 2 फूट फडची ओली होत राहिली, फक्त तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं ताई. म्हणून एक सांगतो माझ्या बहिणींनो, ज्याच्या घरातून मुलगी पळून जाते, विचारा त्या बापाला काय अवस्था होत असेल. ज्याच्या घरातून मुलगी पळून घेऊन जातो, विचारा काय अवस्था होत असेल. म्हणून एक सांगतो माझ्या बहिणींनो, आयुष्याचा सैराट नका करू सैराट. बाप एखादी मुलगी पळून गेली ना, त्याचा बाप असला इथं नाही हो, नाही उभा राहू शकत. काय चूक आहे त्याची? ऐकत असेल तर लाजिरवानं जीवन वाटत असेल महाराज त्याला, काय चूक केली मी? म्हणून माझ्या बहिणींनो एकच सांगतो, हाडाची काढ रक्ताचं पाणी ज्या बापानं केलं, तळ हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं ना, त्या बापाची मान आयुष्यात कधीच खाली घालू नका. तुम्हाला स्वयंपाक नाही आला तरी चालेल, भांडे घासता नाही आले तरी चालेल, तुम्ही शिकला नाही तरी चालेल, पण बापाच्या नावाला कलंक लागेल असं कृत्य आयुष्यात कधीच करू नका. तुमचा जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सैराट व्हायचं तर व्हा ना, मी म्हणत नाही सैराट व्हा, पण सैराट व्हायचं तर कसं व्हा ना, झाशीच्या राणीसारखं सैराट व्हायचं तर व्हा ना, सावित्रीमाई फुलेंसारखं सैराट. अरे करा ना अशी एखादी पुन्हा क्रांती, करा ना शिक्षणाची दारी पुन्हा एकदा खुली. व्हा ना सैराट माझ्या अहिल्यामाई होळकरांसारखं, अरे व्हा ना सैराट छत्रपती शिवरायांसारखं, पुन्हा हे स्वराज्याचं सुराज्य करा ना. अरे व्हा ना सैराट धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखं, अरे
अरे जगाना धर्मासाठी, लढाना धर्मासाठी. वाना सैराट स्वामी विवेकानंदांसारखं, वाना सैराट माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांसारखं. म्हणून एक सांगतो माझ्या बहिणींनो भावांनो, आई वडील हे खरे देव आहे. जगात फक्त 2 देव आहे महाराज, प्रत्येकाच्या घरात, एक आई आणि बाप. हे 2 देव ज्यांना कळाले, कुठल्याही तीर्थी जायची गरज नाही. सकळ तीर्थाची धुरेंची एका माता पित्रे.